की अशा प्रकारे भृगुलांछनाद्वारे नाराज झालेल्या त्या महालक्ष्मीजी त्यांनी तिथून तो वास म्हणजे वैकुंठ लोक सोडला आणि त्या इथे येऊन राहिल्या कोल्हापूरला, आणि म्हणून त्यांचं महालक्ष्मी असं नाव पडलेलं आहे. म्हणूनच अशी आख्यायिका आहे की प्रत्यक्ष भगवंताचं स्वरूप तिरुपतीला विराजमान आहे. तिरुपतीचे दर्शन घेतल्यानंतर जो व्यक्ती इथे कोल्हापूरला येऊन मा जगदंबा भवानी या महालक्ष्मीचे दर्शन घेत असतो त्याची ते तिरुपतीची यात्रा पूर्ण होत असते. जो दर्शन नाही घेत त्याची ती यात्रा अपूर्ण राहत असते. कारण की भगवान तिथे आहेत आणि त्यांच्या महालक्ष्मीचे कुठे आहेत? इथे आहेत कोल्हापूरला. आणि म्हणून दोघांचे जेव्हा दर्शन होत असतात तेव्हाच आपली ती यात्रा पूर्ण होत असते. देवीची जी मूर्ती आहे आणि मंदिराचे जे वैशिष्ट्य आहे ते खूप अद्भुत आहे. देवीची मूर्ती काळ्या पाषाणामध्ये तिथे कोतरलेली आहे आणि सुमारे 3 फुटाची ते मूर्ती आहे. एवढंच नव्हे तर त्या मूर्तीला 4 हात आहे. त्यामध्ये गदा, ढाल आणि एक मोठे लिंबू म्हणजे महाणुंग तिने धारण केलेले आहेत आणि एका 4थ्या हातामध्ये पान पात्र तिने सतत साठी धारण केलेलं आहे. देवीच्या डोक्यावरती पंचमुखी नागाचे छत्र आहे. कारण की अशी आख्यायिका आहे की भगवंताची ते महाशक्ती होती, तिथून नाराज होऊन ते इथे आली तेव्हा भगवंताने शेषशाही नागाला आज्ञा केली होती. तो शेषशाही नाग त्या देवीच्या मस्तकावरती छत्र म्हणून देवीच्या रक्षणासाठी तिथे राहत असतो. शेष नागाचं ते प्रतीक आहे. भरपूर काही विशेष परंपरा त्या मंदिराशी जुडलेल्या आहेत भक्त हो. परंतु असो, आपल्याला एवढं काही तिथे पुढे जाऊन ते महालक्ष्मी ते नक्कीच तुम्हाला सुखी करणार. तुमची मन बुद्धी भगवंतामध्ये समर्पित होणार, अशा प्रकारे तुम्हाला सद्बुद्धी देणार. कारण की आईचं तेच कार्य असतं की स्वतःचा जो मुलगा आहे, स्वतःचा जो बाळ आहे तो ह्या जगामध्ये कशा प्रकारे सुखी होणार त्यासाठीच आई हे सतत प्रयत्नशील असते. त्यानंतर भक्त हो, द्वितीय स्थळ म्हणजे तुळजा भवानी, तुळजापूरची तुळजा भवानी होय. त्यांचं जे मंदिर आहे ते सुद्धा ऐतिहासिक आहे. महाराज त्यांनी सुद्धा त्या मंदिराची भेट घेतलेली आहे आणि त्यांची ते कुलस्वामिनी होती. आणि कुलस्वामिनी असून त्या शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी भवानी नावाची जी तलवार आहे ते तलवार सुद्धा त्या तुळजापूरच्या भवानीने दिलेली आहे. अशा प्रकारे आपल्या इतिहासामध्ये कथा आढळून येत असते. नक्कीच ह्या शक्तिपीठाचं दर्शन आणि ह्या शक्तिपीठाची यात्रा आपण जर केली भक्त हो तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये आपण सुखी आणि समाधानी होऊ शकत असतो. रेणुका माता म्हणजेच माहूरगड होय. किती किती अद्भुत माहूरगडचा अद्भुत महिमा आहे. कितीतरी भक्त येऊन त्या देवीच्या दर्शनासाठी येत असतात. त्या देवीचं दर्शन घेऊन पवित्र होत असतात. अंग्रेज काळापासून त्या मंदिराची निर्मिती झालेली आहे. एक कथानकानुसार विदर्भ प्रदेशातील जो राजा झालेला आहे प्रसेनजीत, त्याने समृद्धी प्राप्त करण्यासाठी यज्ञ केला. त्या यज्ञामध्ये रेणुकेचा जन्म झाला. अग्नीमधून जन्म झाल्यामुळे तिचं नाव अग्निजा असं ठेवण्यात आलेलं आहे. काय नाव ठेवण्यात आलं? अग्निजा असं नाव ठेवण्यात आलं आहे. भरपूर काही आख्यायिका आहेत.
त्यानंतर जमदग्नी ऋषी त्यांची पत्नी रेणुका, तिच्या संदर्भामध्ये सुद्धा मन्वंतराच्या 2 कथा आहेत. म्हणजे एक मन्वंतराची एक कथा आहे आणि द्वितीय मन्वंतराची एक कथा आहे. आता मन्वंतर काय म्हणजे हे तुम्हाला कदाच माहिती नसावं, परंतु एक सृष्टी पूर्ण होते त्यामध्ये एक मन्वंतर येत असतो. ते सृष्टी पूर्ण झाल्यानंतर त्याचप्रमाणे तशाच प्रकारे भगवंताचे अवतार दुसऱ्या मन्वंतरामध्ये सुद्धा होत असतात. त्या देवीचे अवतार दुसऱ्या अवतारामध्ये सुद्धा होत असतात. असे मन्वंतरांची विविध कथा असते. तर एक मन्वंतरामध्ये जमदग्नी ऋषी त्यांचा विवाह या रुणकेसोबत झाला होता. भरपूर लांब लांब कथा आहे.